सध्या कडाक्याच्या उष्णतेमुळे अंगारची अक्षरशः लाही होत आहे। अशातच शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास उष्माघात होण्याची देखील अधिक शक्यता असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अंबरनाथमध्ये तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शिवसेना शहर शाखा, मानव सेवा ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून थंडगार पाणी, गूळ आणि उसाच्या रसाचे मोफत वाटप करण्यात आले। पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। दररोज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोळी भाजी केंद्रावर मोफत थंडगार पाणी वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला। यावेळी भर उन्हात मोफत थंडगार पाणी, गुळाचा तुकडा घेऊन तहानलेल्या वाटसरूंनी आपली तहान भागवली। आज आपण बघतोय उन्हाचा एवढ्या जळा, इतका कडक ऊन आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 42च्या पार ऊन गेलेलं आहे, गरमी झालेली आहे। त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्ष गूळ आणि थंड पाण्याची व्यवस्था करत असतो, परंतु यावर्षी आमचे पदाधिकारी अनिल गायकवाड असतील, आमचे सगळे मित्रपरिवार आहेत, यांनी उसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा, त्याचबरोबर रोज गूळ आणि पाणी, थंड पाणी द्यायचं। उसाचा रस असेल, गूळ असेल, हे सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं। त्या उन्हामध्ये लोकांची तहान भागवणं, स्टेशनला आलेल्या लोकांना, रेल्वेने जाणारे असतील, कामकाजासाठी आलेले लोक असतील, त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा एक मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतो आहे। त्यातच यावर्षी पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आमचे संपूर्ण देशातले 27 नागरिक यांनासुद्धा श्रद्धांजली व्हावी, त्यांच्याही आत्म्यात चिरशांती लाभावी आणि त्या भ्याड हल्ल्याचा बदला आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे अमित शहा, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, त्या सगळ्यांनी मिळून त्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करून घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे या पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना देखील आम्ही या निमित्ताने श्रद्धांजली वाहतो।